अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आपले स्वामी काय आहेत आणि आपल्या स्वामींनी आपल्या वेळोवेळी प्रचिती दिली आहे। आपण जेव्हा जेव्हा संकटात असतो, जेव्हा जेव्हा आपण एखाद्या दुःखात असतो, त्रासात असतो, त्यावेळी आपल्याला आपण फक्त स्वामींचं नाव घेतो आणि आपले स्वामी त्याच्यातून आपल्याला अलगद बाहेर काढतात। हा, मी असं म्हणणार नाही की आपल्यापर्यंत दुःख पोहोचत नाही, संकट पोहोचत नाही। संकट तर येतच असतं, कारण आपली कर्म आहेत ती आपल्याला भोगायचीच आहेत, त्याचा आपल्याला भोगून संपवायचे आहेत। परंतु जर आपण भक्ती केली, स्वामींचं नामस्मरण केलं, स्वामींचं नाव घेतलं, तर त्या दुःखाचा, त्या संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी होत असतो। तर आता स्वामी काय करतात, स्वामी म्हणजे काय आहेत, हे आपल्याला प्रत्येकजण काही वेळा बघा आपल्या बाजूची जी निगेटिव्ह लोक असतात ती म्हणत असतात, अरे स्वामींचं एवढं करते, स्वामींचं एवढं करतोस तर का तुझ्या मागे एवढी संकट आहे? तर संकट कोणालाच चुकली नाहीयेत, परंतु आपले स्वामी आज आपल्या पाठीशी कायम उभे आहेत, म्हणून आपण त्या संकटातून बाहेर पडतोय। ही अनुभूती, हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्तांना आला असेल। असाच अनुभव जर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्की शेअर करा। मला मला पर्सनली मेसेज करा। इन्स्टाला केला तरी चालेल, फेसबुकला करू शकता, तुम्ही युट्यूबला करू शकता, आपल्या तिन्ही साईडला चॅनल आहे। तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही मला पर्सनली मेसेज करा। तो अनुभव जर तुमचा सहमती असेल तर तुमच्या नावासकट, जर नसेल तर मी तुमचं नाव हाईड करून तो अनुभव लोकांपर्यंत शेअर करेन। आपल्याला का अनुभव शेअर करायचा, आपल्याला स्वामींचं का एवढा महिमा सांगायचा आहे? तर आपण जर 4 लोकांना स्वामींविषयी माहिती सांगितली, त्यातील 2 लोकांनी जरी तुमचं ऐकून स्वामींच्या सेवेत आले आणि त्यातल्या एका माणसाला जरी स्वामींचा अनुभव आला, तर जेव्हा तो अनुभव येतो तर त्याच्या नकळत त्याचा जो दुवा आहे तो तुम्हाला मिळतो, की अरे बाबा या माणसाने मला सांगितलं आणि मी म्हणून सेवा केली आणि मला आज हे फळ मिळालं। जे माझे इतके वर्ष काम अडकलं होतं, इतके वर्ष मी त्रासात होतो, ते या माणसामुळे बाहेर पडलो। तर त्याचा जो नकळत जो दुवा असेल तो तुम्हाला नक्की लागेल। आणि आपल्याला स्वामींची महती, स्वामींचा प्रसारच आपल्याला करायचा आहे म्हटलं तरी चालेल, कारण आपल्याला स्वामी सेवेचा प्रत्येकाला लाभ घेता यावा यासाठी आपल्याला स्वामी सेवेचा प्रचार करायचा आहे। कारण जो स्वामींचं नाव घेतो, जो स्वामींची सेवा करतो, त्याला स्वामींचा अनुभव नक्कीच येतो। असं कोणीच नसेल, मी तर म्हणते की आज मी स्वामींचं इतकं केलं परंतु मला काही अनुभव नाही आला। आपल्याला एखादा मेवा मिळावा म्हणून आपण स्वामींची सेवा नाही करायची, तर आपल्या पाठीशी स्वामींचा कायम हात राहावा, डोक्यावर कायम आपल्या स्वामींचं छत्र राहावा, यासाठीच आपल्याला स्वामी सेवा करायची आहे। मग त्याच्यासाठी स्वामी कधीच म्हणत नाही की माझे हे उपास तपास कर, माझे ही व्रत वैकल्य कर। स्वामींचं साधं नामस्मरण जरी केलं, श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या षडाक्षरी मंत्राचा जरी जप केला, तरी सुद्धा आपले स्वामी आपल्या कायम पाठीशी उभे राहतात। कारण नामस्मरण हे एक शस्त्र मानलं जातं। जर तुम्ही कुठल्या दुःखात असाल, कुठलं संकट तुमच्या जवळ येऊ पाहत असेल आणि फक्त स्वामींचा जप केलात, स्वामींचं नामस्मरण जरी केलात, तरी त्या दुःखातून, त्या संकटातून तुम्ही अलगद बाहेर पडत असता। आणि आता मी हे सांगताना प्रत्येक स्वामी भक्ताला आपला अनुभव आठवत असेल, स्वामी कधी आपल्या पाठीशी उभे राहतात, कधी प्रचिती देतात, हे सगळं आपल्याला अनुभव तरळून जात असतील। कारण स्वामी आपल्या कायम पाठीशी असतात। स्वामी भक्ताला कधीच सोडत नाहीत, त्याच्या वाईट काळात त्याच्या पाठीशी कायम उभे असतात, त्याच्या पाठीशी कायम राहून त्याला त्याच्यातून साथ देत असतात, जेणेकरून त्या त्रासाचं, ज्या संकटांचा त्रास, दुःख आहे ते कमी व्हायला मदत होत असते। जर तुम्हाला सुद्धा असा काही स्वामींचा अनुभव आला असेल तर मला पर्सनली मेसेज करा। आपलं इन्स्टा, युट्यूब आणि फेसबुकवर चॅनल आहे, तर तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसं मला मेसेज करा, आपण स्वामींचा अनुभव लोकांपर्यंत पोहोचवूया। तर अशाच एक हर्षुताई म्हणून आहे, तर त्यांनी मला इन्स्टाला पर्सनल मेसेज केला होता की स्वामींचं नामस्मरण केल्यामुळे त्यांना काय अनुभव आला। तर स्वामी त्यांच्या पाठीशी कायम उभे आहेत। त्या तर म्हणतात, स्वामींचं मी जेव्हापासून स्वामी सेवेत आले आहे, स्वामी माझ्या कायम पाठीशी आहे। तर त्या स्वामींचे गुरुवार करतात, त्या दिवशी सुद्धा संध्याकाळी त्यांनी स्वामींचा गुरुवार केला, स्वामींना नैवेद्य दाखवला। नैवेद्यामध्ये भाजी, भात, पोळी, त्याचबरोबर वरण भात आणि गुलाबजामाचा त्यांनी स्वामींना नैवेद्य दाखवला। स्वामींना नैवेद्य दाखवला आणि त्यांनी जेवायला पानं वाढली। तर त्या आणि त्यांची 5 वर्षाची मुलगी दोघीच घरात होत्या, जेवायला बसत होत्या। त्यांचे मिस्टर काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते। जेवायला बसले, ताट वाढलं आणि जशी म्हणाले, त्यांची छोटी मुलगी म्हणायला लागली की आई माझ्या पोटात दुखतंय। पहिलं तर त्यांना वाटलं की ती नाटकं करते, की तिला जेवायचं नसेल म्हणून ती सांगते पोटात दुखते। तर त्या म्हणाल्या काही नाही झालंय तुला, तू जेवायला बस, आपण जेवूया, मग तुला बरं वाटेल। पण तिच्या कळा ज्या आहेत पोटातल्या खूप वाढायला लागल्या, खूप त्रास व्हायला लागल्या आणि असंही होत होतं की आई मला खरंच जेवायला नाही होतंय, माझ्या खरंच खूप पोटात दुखतंय। मग त्याही घाबरल्या, कारण मिस्टर घरात नव्हते, बाहेर गावी गेले होते। त्यांनी फोन लावायचा सुद्धा खूप प्रयत्न केला मिस्टरांना की आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया किंवा आपण हॉस्पिटलला नेऊया, डॉक्टरांकडे दाखवूया। त्याच्यासाठी त्यांनी फोन खूप ट्राय केले, पण त्या म्हणतात की एवढं नशीब वाईट होतं त्या दिवशी की माझे फोनच लागत नव्हते। रेंज तर घरात पूर्ण होतीच,
त्याचबरोबर फोनमध्ये बॅलन्स होता, नेटवर्क होतं ना, तरी पण का फोन लागत नव्हता. फोन लागून तो डिसमिस होत होता डायरेक्ट. तर त्या खूप घाबरल्या की आता मी काय करू. आणि मुलीचा त्रास त्यांना बघवत नव्हता. साहजिक आहे, छोटी मुलगी होती आणि खूप रडत होती. तिला कळा खूप वाढत होता पोटातल्या, त्याच्यामुळे ती खूप रडत होती की आई मला खूप पोटात दुखते. तरी त्यांनी कसं बसं तिला समजावलं की बाबा आपण आता माम खाऊया, थोडंसं जेवूया. जेवून झालं की मी तुला गोळी देते, मग तुला बरं वाटेल. 4 घास तिला त्यांनी जबरदस्ती जेवू घातले की थोडंसं पोटात गेल्यावर त्यांना तिला बरं वाटेल असं त्यांना वाटत होतं. 4 घास जेमतेम पोटात गेले, परंतु तिचं काही पोटातलं थांबत नव्हतं. ती खूप रडायला लागली की आई नको मला जेवायला भरवू, मला खूप दुखतंय. त्यांना समजत नव्हतं की त्या कुठे जाणार. पण अशा वेळी फक्त आपल्याला आठवण होती ती म्हणजे आपल्या स्वामींची. आणि स्वामींना आपण मनापासून, अंतःकरणापासून जर हाक मारली तर आपले स्वामी महाराज आपल्या कायम पाठीशी उभे असतात. त्याच वेळी त्यांना सुद्धा आपल्या स्वामींची आठवण झाली आणि त्यांनी हात जोडले स्वामींसमोर. स्वामींना कळकळीची विनंती केली की स्वामी माझ्या मुलीच्या पोटातलं बरं होऊ दे, खूप त्रास होतोय, तुझा त्रास कमी होऊ दे. आणि त्यांनी स्वामींच्या नामस्मरणाला सुरुवात केली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा त्यांनी जप करायला सुरुवात केली. मनातल्या मनात धावा करत होत्या स्वामींचा आणि मुलीकडे सुद्धा बघत होत्या. आणि चमत्कार म्हणायला पाहिजे, त्या म्हणाल्या की म्हणजे एक क्षणी अक्षरशः मला चमत्कार वाटला की जसं मी नामस्मरण करायला सुरुवात केलं, स्वामींचं नाव घ्यायला सुरुवात केली आणि माझ्या मुलीच्या पोटातलं दुखणं अचानक थांबायला लागलं. ती नंतर म्हणायला लागली की आई माझं पोट खूप म्हणजे जे त्रास देत होतं, दुखत होते आई माझ्या पोटाला, खरंच आता बरं वाटतंय. आई माझा त्रास ना थोडा कमी वाटतोय. तर त्यांनी जसं जसं नामस्मरण वाढत गेलं, स्वामींचं नाव जास्ती वाढत गेलं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जसं जप वाढत गेला, तसं तिच्या पोटातलं सुद्धा कमी व्हायला लागलं. आणि त्या म्हणतात की एक क्षण असा आला की तिच्या पोटातलं पूर्ण थांबलं आणि ती अगदी आनंदाने म्हणाली आई माझं पोट पूर्ण थांबलंय, मला बरं वाटतंय. म्हणजे ही आहे आपल्या स्वामींच्या नामस्मरणाची ताकद. बघा, कुठली सेवा नाही करायला लागली, कुठलं काही उपास तपास नाही करायला लागलं, फक्त एक साधं नाव श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप काय केला आणि मुलीच्या पोटातलं दुखायचं थांबलं. तर त्या म्हणाल्या की अक्षरशः मला एक ना मॅजिक वाटलं, खूप असं आश्चर्य वाटलं की पाठीशी आहेतच, परंतु मला जेव्हा गरज होती, माझ्या जवळ कोणी नव्हतं, माझ्या मुलीला त्रास होत होता, तेव्हा त्या त्रासातून बाहेर काढलं ते म्हणजे माझ्या महाराजांनी, माझ्या स्वामींनी. हीच आहे आपल्या स्वामींची प्रचिती आणि हाच आहे आपल्या स्वामींचा अनुभव. बघा, फक्त स्वामींचं नामस्मरण केल्यामुळे आज ताईंच्या मुलीच्या पोटातलं थांबलं. बघा, ती वेळ अशी होती की जवळपास कोणी नव्हतं, मिस्टरांना फोन लागत नव्हता आणि छोटं बाळ आहे, आपलं आई आहे, साहजिक आहे, मुलाचा त्रास आपल्याला नाही सहन होत आहे. अशा वेळी काय करणार, घाबरायला होतं. आणि जर मूल खूप रडत असेल तर तेव्हा आपल्याला समजत नाही. मोठं मूल असेल तर आपण समजावू शकतो, पण लहान मुलाचं आपल्यालाच समजत नाही नक्की काय होतंय. अशा वेळी आपले स्वामी महाराज तिच्या पाठीशी कायम धावून आले आणि आपल्या तिच्या छोट्या बाळाचा त्रास कमी झाला, तिचं पोटदुखी थांबली, त्यानंतर ती छान जेवली आणि शांत झोपली. हेच आहे आपले स्वामी महाराज आणि हीच आहे स्वामींच्या नामस्मरणाची ताकद. तर मीही तेच सांगेन प्रत्येकाला की जास्तीत जास्त स्वामी महाराजांचं नाव घ्या, जास्तीत जास्त स्वामींची सेवा करा आणि स्वामी महाराज आपल्या कायम पाठीशी उभे राहतील. यासारखं चांगली कर्म करा म्हणजे नक्कीच स्वामी आपल्या संकटात, आपल्या त्रासाला धावून येतील. त्याच्यासाठी आपल्याला पहिलं चांगलं कर्म करायचंय आणि जास्तीत जास्त सेवा करायची. बघा, ही जी आपण सेवा करत असतो ही आपली लहान मुलं, आपली घरातली छोटी मुलं बघत असतात आणि त्याचं अनुकरण करतात आणि ती सुद्धा आपल्या स्वामींचं नाव घेतात. अचानक बघा, आता माझी पण लहान मुलगी आहे घरात छोटी, जर काय झालं तर पटकन तिला स्वामी आठवतात. मम्मी तू त्रास नको करू, हा मम्मी तू मम्मी रडू नको, मम्मी तू शांत राहा, आपले स्वामी आहेत ना. त्याच्यातून आपल्याला नक्की बाहेर काढेल. हा जो विश्वास आहे तोच विश्वास आपल्या सेवेतून किंवा आपण जे काय करतो चांगल्या गोष्टी, तो विश्वास ते बघूनच त्या मुलांच्या मनात उत्पन्न होत असतो. तर अशाच प्रकारे मी प्रत्येकाला सांगेन जास्तीत जास्त स्वामींचं नाव घ्या, जास्तीत जास्त स्वामी सेवा करा. बघा, स्वामी तुमच्या पाठीशी कायम उभे राहतील आणि मी स्वामींच्या तीच प्रार्थना करेन, ज्यांची कर्म चांगली आहे, जी मनापासून स्वामी तुमचा धावा करतात, त्यांच्या मनापासून चांगल्या इच्छा पूर्ण करा आणि प्रत्येक संकटातून त्यांना बाहेर काढा. जर तुमच्याकडे सुद्धा असा काही स्वामींचा अनुभव असेल तर तुम्ही नक्की शेअर करा. आपण आपल्या स्वामींचा प्रचार करूया, स्वामी सेवेचा प्रचार करूया, स्वामींची महती प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि स्वामी सेवेचा प्रत्येकाला आनंद घेऊ द्या. हीच तुमच्या चरणी हीच मी तुम्हाला विनंती करते. तर व्हिडिओ इथेच थांबवते. आता पुन्हा भेटूया असं छान एका विषयावरती बोलण्यासाठी. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी समर्थांचं नाव घेऊया. व्हिडिओवरती जर चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर व्हिडिओ इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.